24 एप्रिल. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे हे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थात वाहून घेतले तर प्रपंच नीट करत नाही म्हणून नावे ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावं की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचं चांगलं होतं. भगवंत ठेवील त्यात समाधान मानावं. भगवंताचं रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रम असा आहे की माणसाला आनंदाप्रत पोचवितो. अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असते. आनंदाशिवाय मनुष्य जगणे शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचं गाडं कुठून आलं. मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकतंय. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच आहे. बद्धाला शंका येत नाही कारण तो देव जाणत नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाही म्हणतो. मुमुक्षला मात्र ही तळमळ आहे. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे होऊन राहावं. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असं वाटलं पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसं करावं. ते वागतील तसं नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाची आसक्ती न जाता जगाला वागणे हेच मुक्ताचं लक्षण. हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचं कारण नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेत असं तुम्हाला वाटतं आणि समाधान होतं. हीच त्यांची खरी कृपा. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपलं वागणं हाच आपला परमार्थ आहे. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे ही आपली तपश्चर्या. याहून वेगळं करण्याची काय गरज आहे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असं आपल्या माणसांना सुद्धा वाटतं, पण ते जात नाहीत असं घोकून त्याचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करत राहावं म्हणजे विकार आपोआप कमी होतील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपलं पाहिजे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हीच प्रचिती येण्याचं साधन आहे. श्रीराम जय राम जय जय राम.